नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण मेन्सुरेशनचा प्रॅक्टिस सेट 7.4 आज आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण मेन्सुरेशनचा 7.1, 7.2, 7.3 हे तीन प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजून घेतलेत. आज आपण 7.4 चं बेसिक आणि त्याचे जे 5 क्वेश्चन आहेत त्याला आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की प्रॅक्टिस सेटला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला त्या प्रॅक्टिस सेटला लागणारा जे बेसिक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. जर ते समजलं नाही तर आपल्याला पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते समजणार नाही. चला आपण आता प्रॅक्टिस सेटच्या बेसिकला सुरुवात करूया. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये काय माहिती का, या प्रॅक्टिस सेट मध्ये सेगमेंट हा एक प्रकार आहे. काय प्रकार आहे? सेगमेंट. काय म्हणायचं? सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय पहा, तुम्हाला मी एक क्वेश्चन दाखवतो ज्यामध्ये सेगमेंटचा उल्लेख केलाय. एरिया ऑफ सेगमेंट. कशाचा उल्लेख केलाय? एरिया ऑफ सेगमेंट. तर आपल्याला तो सेगमेंट काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर पहा, आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या प्रॅक्टिस सेट पासून सर्कल बद्दलच बोलतोय किंवा सर्कल वरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. तर एक सर्कल आपण जर कन्सिडर केला, या सर्कल मध्ये आपल्याला माहिती आहे की सपोज जर आपण सेंटर ऑफ सर्कल पासून अशा प्रकारचे दोन रेडियस काढले, ही एक रेडियस आणि ही एक रेडियस काढली, येत्या लक्षात. तर या रेडियसला आपण जर इथं म्हणलं की हा सेंटर ओ आहे, हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी, बरोबर. तर तुम्हाला हे माहिती आहे की ए व बी जो आहे तो एक काय तयार करतोय पहा, या ठिकाणी एक सेक्टर तयार करतोय. काय तयार करतोय? सेक्टर. आणि याच सेक्टरचा आपण जर एरिया काढला तर आपण त्याला एरिया ऑफ सेक्टर म्हणतो. आणि याचे जे फॉर्म्युले आहेत ते लास्ट लेक्चर मध्ये पाहिले. या सेक्टरचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? θ/360 इंटू काय? पाय r स्क्वेअर. म्हणजे आपल्याला याचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला हा वाला फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे हा झाला एरिया ऑफ, म्हणजे हाच झाला सेक्टर, आणि या सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपण हा वाला फॉर्म्युला आतापर्यंत वापरत होतो, बरोबर आहे. आता सेगमेंट काय आहे ते समजून घ्या. सेगमेंट काय आहे ते समजून घ्या. हा सेक्टर माहिती तुम्हाला, सॉरी, हा सेक्टर समजलाय. सेक्टर आपल्याला माहिती, याला सेक्टर म्हणतात. म्हणजे हा झाला सेक्टर, हा मायनर सेक्टर झाला, हा मेजर सेक्टर झाला, बरोबर आहे सर्कलचा. आता जर आपण ए पासून बी जर पॉइंट जोडला तर ही एक कॉर्ड बनते. काय बनते? कॉर्ड. माहिती आहे, CHORD, कॉर्ड. याला जीवा म्हणतो आपण मराठीमध्ये, जीवा, बरोबर आहे. ही जीवा बनते, बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर जर तुम्ही नीट पाहिलं तर या जीवेच्या खाली, म्हणजे या कॉर्डच्या खाली, या ठिकाणी एक रिजन बनतो, एक भाग बनतो. काय बनतो? रिजन, एक भाग. आणि याच भागाला आपण काय म्हणतो? सेगमेंट. काय म्हणतो? सेगमेंट. याला म्हणतो आपण सेगमेंट. हा झाला सेगमेंट. आणि आपल्याला याच सेगमेंटचा काढायचा असतो एरिया, की बाबा हा जो सेगमेंट आहे याचा एरिया किती, याचा एरिया किती, हे असं आहे. येते लक्षात. आता या सेगमेंटचा एरिया कसा काढायचा, तर पुस्तकामध्ये फॉर्म्युले पण दिलेत, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले पण यूज करू शकता. पण माझं काम आहे तुम्हाला त्या गोष्टी सोप्या करून सांगायचं. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी फॉर्म्युला पाठ करण्याच्या ऐवजी आपण फॉर्म्युला बनवू किंवा रीतसर पाहू की म्हणजे कशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. जर आपण, बरं, तुम्हाला सेगमेंट समजलाय, एरिया समजलाय. आता थोडस मी याला पुन्हा एकदा क्लीन करतो. ठीक आहे, क्लीन करतो. आणि बघा, तुम्हाला माहिती, जर तुम्ही याचा पूर्ण एरिया काढला तर याला आपण काय म्हणतो? एरिया ऑफ सेक्टर म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, एरिया ऑफ सेक्टर याला म्हणतो पूर्ण एरिया ऑफ सेक्टर. जर आपण इथून इथपर्यंत ड्रॉ केलं तर याला कॉर्ड म्हणतो. आणि वरती एक काय तयार झाला? ट्रायंगल तयार झाला. काय तयार झाला? ट्रायंगल. हा दिसतो का? पूर्ण ट्रायंगल तयार झालाय, बरोबर आहे. या ट्रायंगलचा पण आपण एरिया काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल. हा ट्रायंगल तयार झाला. आणि ट्रायंगल सोडून जो खाली भाग आहे तो कोण आहे रे? सेक्टर आहे. सॉरी, सेगमेंट आहे. तो कोण आहे? सेगमेंट. येतं लक्षात. मग जर आपल्याला या सेगमेंटचा एरिया काढायचा असेल, तर आपल्याला पूर्ण सेक्टर मधून, हा दिसतोय, हा पूर्ण सेक्टरच्या एरिया मधून, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर मधून काय मायनस करावं लागेल? एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल, बस. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढावा लागेल पूर्ण, आणि नंतर त्या एरिया ऑफ सेक्टर मधून आपल्याला हा ट्रायंगलचा एरिया मायनस करावा लागेल, म्हणजे आपल्याला हा खालचा जो भाग आहे तो मिळेल, म्हणजेच एरिया ऑफ सेगमेंट मिळेल. इतकं इझी आहे. लक्षात. मला वाटतं हे समजलेलं असेल. बरं, मग फॉर्म्युला काय बनतोय ते पाहू आपण. फॉर्म्युला काय बनतोय?
फॉर्म्युला असा बनतोय की एरिया ऑफ रिजन जर काढायचा असेल आम्हाला, याला मी कट करून टाकतो, एरिया ऑफ रिजन, एरिया ऑफ सेगमेंट काढायचा असेल तर मला एरिया ऑफ सेक्टर मधून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस करावा लागेल. मग एरिया ऑफ सेक्टर काय आहे, तर तो आहे थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, आणि मायनस एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे तुम्हाला माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 इंटू हाईट इंटू बेस आहे, परंतु तिथं आपल्याला हाईट आणि बेस कोण देत बसणार आहे, त्यामुळे आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा हा वाला फॉर्म्युला वापरणार, 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा, हा वाला फॉर्म्युला आपण यूज करणार. बघा सिंपल आहे, या ठिकाणी जो आर यूज करतोय तोच आर या ठिकाणी टाकायचा आहे, आणि या ठिकाणी जो थिटा यूज करतोय तोच थिटा या ठिकाणी वापरायचा, काहीच करायचं नाही. याला सॉल्व्ह करायचं सेपरेट, याला सॉल्व्ह करायचं सेपरेट, जे आन्सर येईल त्या आन्सर मधून या आन्सर मधून हे आन्सर काय करायचं, मायनस करायचं, आपल्याला सरळ सरळ एरिया ऑफ सेगमेंट मिळून जाईल. इतकं हे इझी आहे. तर हे झालं बेसिक. ठीक आहे, आता याचं इम्प्लिमेंटेशन आपण कुठं करणार, आपल्या एक्झाम्पल्स वर करणार. तर चला आपण प्रॅक्टिस सेट 7.4 ला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 7.4 ला सुरुवात करू. तर हा प्रॅक्टिस सेट 7.4 चा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तो क्वेश्चन पहा. आम्हाला सांगितलंय की इन फिगर 7.43, या फिगर मध्ये, पुस्तकामध्ये फिगर व्यवस्थित नव्हती म्हणून ती मी हाताने ड्रॉ केली. ए इज द सेंटर ऑफ सर्कल, ए काय आहे, सेंटर ऑफ सर्कल आहे. अँगल एबीसी इज इक्वल टू 45 डिग्री, ए बी सी म्हणजे हा वाला अँगल किती आहे, 45 डिग्री. अँड AC इज इक्वल टू 7√2, AC काय, हा काय 7√2, बरोबर. तर सांगितलंय फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट ऑफ BXC. BXC याचा, या सेगमेंटचा काय करा, एरिया काढा. आपल्याला माहिती कसा काढायचा, याचा एरिया काढण्यासाठी पूर्ण सेक्टरचा एरिया काढावा लागेल, आणि सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, थिटा माहित पाहिजे, दुसरी गोष्ट रेडियस माहित पाहिजे, बरोबर. थिटा आणि रेडियस महत्वाचा आहे. रेडियस तर मिळाली 7√2, बरोबर आहे, रेडियस मिळाली 7√2, पण थिटा म्हणजे हा वाला अँगल आपल्याला दिलाय, हा वाला अँगल कसा काढायचा, सिंपल आहे. हा जर तुम्ही नीट पाहिला ट्रायंगल, आपल्याला थिटा पाहिजे ना, हा जर तुम्ही नीट ट्रायंगल पाहिला तर त्या ट्रायंगल मध्ये तुमच्या लक्षात येते, तो ट्रायंगल मी इकडे काढतोय, तुमच्या लक्षात येते हा 45 डिग्री आहे, बरोबर आहे. आणि हा, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, बरोबर ना, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, आणि एका सर्कलच्या दोन रेडियस कशा असतात, सेम असतात. आणि हे गोष्ट लक्षात घ्या, याला म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे एका ट्रायंगल मध्ये जर दोन बाजू सेम असतील तर त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण म्हणतात. मग हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे की दोन्ही बाजू सारख्या आहेत, आणि याचा नियम असा असतो, जर दोन बाजू सारख्या तर त्यांच्या समोरचे याच्या समोरचा हा अँगल, याच्या समोरचा हा अँगल, हे दोघही सारखे, मग हा 45 तर हा पण किती 45, अशा प्रकारे. मग हा जर 45 तर हा पण अँगल येतो 45, आणि राहिला मग हा अँगल किती, हा 45 आणि 45 90, मग उरलेला पण किती असेल 90, म्हणजे थिटा किती येणार आमचा 90 डिग्री. क्लिअर आहे, क्लिअर आहे, ओके क्लिअर आहे. थिटा किती आला आमचा 90 डिग्री. बस हे बेसिक लॉजिक, आपल्याला हे सिंपल लॉजिक लावायचं आहे आपल्याला. चला मग थिटा पण मिळाला आपल्याला, आर पण मिळाला. मग आपण इथं गिवन पासून सुरुवात करूयात. आपण लिहू गिवन मध्ये एक सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिहावा लागेल की किती, AC इज इक्वल टू, AC 7√2 म्हणजे रेडियस ऑफ सर्कल म्हणू आपण याला, रेडियस ऑफ सर्कल म्हणजेच काय, आर किती 7√2 सेंटीमीटर, बरोबर आहे. 7√2 सेंटीमीटरच आहे ना, हा सेंटीमीटरच आहे. रेडियस झाला, रेडियस झाल्यानंतर सेंट्रल अँगल लिहू आपण, सेंट्रल अँगल काय थिटा, किती काढला होता थिटा आपण 90 डिग्री, ओके 90 डिग्री. आता बरेच जण 45 घेतात, चुकल त्यांचं. बर, रेडियस झाला, सेंट्रल अँगल झाला, संपलं. अजून काय पाहिजे का नाही, बरं काय फाइंड आउट करायचंय आम्हाला, टू फाइंड काय फाइंड आउट करायला लावलंय आम्हाला फाइंड आउट करायला लावलंय एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट. आणि हा एरिया ऑफ सेगमेंट कसा फाइंड आउट करायचा,
चला मग सोल्युशन लिहू आपण याचं. फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला, आत्ताच पाहिला जस्ट. सोल्युशन एरिया ऑफ सेगमेंट फाइंड आउट करण्यासाठी आम्ही फॉर्म्युला काय वापरतो, एरिया ऑफ सेगमेंट. कसा काढतो एरिया ऑफ सेगमेंट, आम्ही एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करतो, एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करतो आणि त्यामधून मायनस करतो एरिया ऑफ ट्रायंगल. त्यामधून काय मायनस करतो आम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल. अशा प्रकारे आम्ही एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेगमेंट काढतो. बरोबर आहे. चला मग याला सॉल्व्ह करू आपण. मी डायरेक्ट पुसूनच काढतो याला. हा याला वरती जाऊन देऊ. जाऊ देऊ वरती याला. ओके ठीक. आता आपण याला सॉल्व्ह करू. मग एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू हा एरिया ऑफ सेक्टर काय आहे माहिती आपल्याला, डायरेक्ट पुट करा, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे, तो असतो 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा. बरोबर आहे, इथपर्यंत समजलंय. या खाली आता इथं सॉल्व्ह करू आपण याला. इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू किती घेणार आम्ही, 90/360 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितली होती आपल्याला, पाय दिला होता का आपल्याला घ्यायला, पायची व्हॅल्यू नाही दिलेली. बरं पायची व्हॅल्यू आर किती आपला 7√2 आहे. आर ची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू 22/7, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर, आर किती आहे 7√2. बरोबर आहे, इंटू 7√2 म्हणजेच आर स्क्वेअर. 7√2 इंटू म्हणजेच आर स्क्वेअर, आर इंटू आर मायनस 1/2 इंटू आर ची व्हॅल्यू किती 7√2. इथे मी स्क्वेअर करतो, जागा नाही, इंटू साइन थिटा. साइन थिटा किती आहे आमचा, साइन थिटा किती आहे 90 डिग्री. बरोबर आहे, थिटा किती आहे आमचा 90 डिग्री. चला याला सॉल्व्ह करू आपण. 0 ला गेला 0 म्हणजे इकडं राहील 9 × 9 = 9 × 36 इंटू 7 ला 7 कॅन्सल. बरोबर आहे, मग काय राहणार वरती राहणार 22 इंटू √2 इंटू 7√2. ठीक आहे, त्यानंतर मायनस पुढं 1/2 आहे, 1/2 आहे असा ठेव थोड्या वेळ, इंटू 7 चा करू स्क्वेअर किती 49 आणि इंटू √2 चा स्क्वेअर किती 2, कारण √2 चा स्क्वेअर रूट मध्ये 4 आणि रूट मध्ये 4 म्हणजेच काय 2. बरोबर आहे. मग हा झाला 2 आणि इंटू काय साइन 90 किती 1, साइन 90 किती होतो 1. याला सॉल्व्ह करू आता आपण. इथं 1/4 ला आता पहा 2 × 4 आणि 2 × 11 22 म्हणजे हा होईल 11 × 11 आणि खाली किती राहील 2, 11 × 11 आणि खाली राहील 2 इंटू आता पहा हा 7 आहे इंटू इथं 7 लिहू आणि इंटू √2 इंटू √2, √2 इंटू √2 रूट मध्ये 4, रूट मध्ये 4 म्हणजे बाहेर किती 2. बरोबर, मायनस याला सॉल्व्ह करू, 2 ला 2 कॅन्सल, इथं राहिला 49 एके 49, इथं 49 राहिला, इथं पण पहा 2 ला 2 कॅन्सल, 11 7 77 मायनस 49. आता 77 मधून 49 गेले तर 17 6 राहील इथं 17 9 8 17 आणि 6 2 4 गेले 2, याचा आन्सर किती आलं 28. 28 काय एरिया आहे ना सेगमेंटचा, एरिया असला की सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे तुम्ही याला काय लिहू शकता, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू 28 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर.
अशा प्रकारे. ठीक आहे, हा वाला क्वेश्चन सिंपल आहे. हेच फॉर्म्युले पुन्हा पुन्हा वापरायचे सगळ्या ठिकाणी. कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. आता सेकंड क्वेश्चन त्यासारखाच आहे. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. काय वेगळं सांगायची गरज नाही. शेडेड रिजन फाइंड आउट करायचा आहे. पाय दिलाय, √3 पण दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ आर्क दिली पहा इथं. PQR, PQR ची मेजरमेंट म्हणजे हे दिलेले आहे. PQR किती आहे? 60 डिग्री. साहजिक आहे, 60 डिग्री म्हणल्यावर थिटा किती असेल? 60 डिग्री. सेंट्रल अँगलचा जो आपल्या थेरम आहे त्यावरून 60 डिग्री. OP 10 सेंटीमीटर. OP म्हणजे रेडियस, हा किती? 10 सेंटीमीटर आहे, बरोबर. म्हणजे रेडियस आहे, थिटा सुद्धा आहे आमच्याकडे. रेडियस आणि थिटा असला की आम्ही काहीही करू शकतो. चला मग याचं सुद्धा आपण गिवन लिहूयात. गिवन नंतर सगळ्यात पहिल्यांदा एक आपण लिहू सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलला आम्ही काय म्हणतो? थिटा. किती तो? 60 डिग्री. 60 डिग्री. त्यानंतर सेकंड रेडियस ऑफ सर्कल. आणि रेडियस ऑफ सर्कलला आम्ही आर ने डिनोट करतो. रेडियस ऑफ सर्कल किती झाला? 10 सेंटीमीटर. OP 10 सेंटीमीटर, बरोबर. आणि काय फाइंड आउट करायला लावले? शेडेड रिजन. टू फाइंड मध्ये लिहा शेडेड रिजन किंवा एरिया ऑफ सेगमेंट म्हणा. एरिया ऑफ सेगमेंट. चला याच्या खालीच आपण सोल्युशनला सुरुवात करूयात. सोल्युशन मध्ये तुम्हाला तर माहिती आहे शेडेड रिजनचा फॉर्म्युला टाकून द्या. मग एरिया ऑफ सेगमेंट कसा काढायचा? सेगमेंटचा एरिया कसा काढायचा आतापर्यंत माहित झालं पाहिजे. सेक्टरचा एरिया काढा म्हणजे एरिया ऑफ सेक्टर आणि त्यामधून काय मायनस करा? ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल, बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युले पुट करू शकता इथं. आता इथं किचमिटकाला जास्त, बरं मी इथून सुरुवात करतो. इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे? थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ सेक्टर. मायनस एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थिटा. याला सेपरेट सोडवा, आणि नंतर काय करा? सबट्रॅक्शन करा. ठीक आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करावा लागेल आपल्याला. चला मग इज इक्वल टू पुट करू डायरेक्ट व्हॅल्यू. थिटाची व्हॅल्यू किती आमच्याकडे? थिटा बघा इथं. थिटा दिलाय 60 डिग्री आणि आर दिलाय. थिटा आणि आरच पाहिजे आणि त्याचं पायची व्हॅल्यू देऊन टाकली 3.14. पाय 3.14 यूज करा. थिटाची व्हॅल्यू 60 घेऊ आपण इथं. 60/360 इंटू पाय किती घ्या सांगितले? 3.14 आणि रेडियस किती सांगितले? 10. तर 10चा स्क्वेअर, रेडियसचा स्क्वेअर आहे ना म्हणून, मायनस हा झाला एरिया ऑफ सेक्टर, बरोबर आहे. आता 1/2 इंटू आर स्क्वेअर. याच्यासाठी 1/2 इंटू आर किती आमचा? 10 त्याचा स्क्वेअर आणि साइन थिटा म्हणजे साइन थिटा किती आहे? साइन 60 आहे, बरोबर ना. हा वाला साइन 60. आता यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यात आपण. याला सिम्प्लिफाय करू. हा 0 ला 0 जाईल. 6 1 6 आणि 6 6 36 इंटू 3.14 आहे इंटू 10चा स्क्वेअर किती होईल? 100. नंतर मायनस 1/2 आहे इंटू 10चा स्क्वेअर किती होईल? 100 इंटू साइन 60 किती असतो? √3/2. साइन 60 किती असतो? √3/2. क्लिअर इथपर्यंत? ओके. चला याला सॉल्व्ह करू आपण आता. 3.14 ने जर 100 ला मल्टिप्लाय केलं तर तो होईल 314. मग 314 3.14 इंटू 100 314. 314 1 314 आणि भागिले डिवायडेड बाय 6.
मायनस, बघा आता हे मल्टिप्लिकेशनला आहेत सगळे, तर बे दुने 4 होईल, 100 एके 100, 100 इंटू √3 आणि अपॉन बे दुने 4. बरोबर आहे, इथपर्यंत समजलं. आता 4 ने 100 ला डिवाइड करू तो येईल 25, किंवा इथं डायरेक्ट √3 ची व्हॅल्यू 1.73 घ्या, त्याला 100 ने मल्टिप्लाय करा तर तो सुद्धा 173 पण होईल. काही करा, एकच होणार आहे. 314 ला 2 ने भाग जातोय, तर याला जर 2 ने भाग दिला, 314 ला जर 2 ने भाग दिला तर याला लहान करू शकतो आपण. हा होईल बे 6 आणि हा होईल बे 15 30, एक राहिला आणि बे साठी 14, 7 आणि 1 8 आणि 5 13. नाही, इथपर्यंत हे आन्सर येते आपलं. आणि त्यानंतर काय, मायनस, त्यानंतर मायनस 100 इंटू √3. बरं, 4 ने 100 ला भागलं तर उत्तर किती येईल, 25. बरोबर आहे. 25 इंटू √3 किती आहे, 1.73 इंटू √1.73. आता 25 आणि 1.73 चं मल्टिप्लिकेशन आणि 3 ने 157 ला काय करणे, डिवाइड करणे. 3 ने 157 ला जर डिवाइड केलं, 157 ला जर 3 ने डिवाइड करतोय तर 3 5 15, शून्य आला, करून घेतला 7, 3 दुने 6, 1 आला, शून्य घेतला, पॉइंट दिला, 3 त्रिक 9. हे गाणं असंच वाजत चालणार, म्हणजे 52.33, 52.33 किंवा 3. त्यानंतर मायनस, यांचा गुणाकार करून जे काही येईल ते मायनस आपण तिथं करू. ठीक आहे. आता बघा 25 ला 173 ला डायरेक्ट 25 ने मल्टिप्लाय करू. 5 त्रिक 15, 7 5 35 आणि 1 36, 5 1 5 आणि 3 8, 0 3 दुने 6, 7 दुने 14, बेग बेन 1 3, 5 6 6 12, 8 आणि 4 12 आणि 13, 3 आणि 4. आणि किती घरं, 2 घरं सोडायचे, 43.25, 43.25. ठीक आहे. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. कॅल्क्युलेशन येत करावा लागतील पॉइंट मधले असं ना, पण या ठिकाणी चुकायचं नाही, छोटे छोटे मिस्टेक होऊ शकतात, त्या टाळायचं. 52.33, बरोबर, 52.33, यामधून 43.25 मायनस करा. 43.25 कॅन्सल कॅन्सल, 2 3, 8 आणि 5 13, 0 पॉइंट कॅन्सल, 4 12, 9 3 12, 0, 9.08. याचा आन्सर किती आला, 9.08. काय, एरिया आहे म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर. एरिया आहे म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याला सोडवलेलं आहे. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा पॉज करा. हा, आता नेक्स्ट सेम टाइपचे क्वेश्चन आहेत. फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट. पहा इथं फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट, हा पण क्वेश्चन तसाच आहे की एरिया ऑफ सेगमेंट फाइंड आउट करा. सेम आहे. आर पाहिजे, थिटा पाहिजे आम्हाला. आर आहे का, पी ए आर दिलाय 30 डिग्री, हा थिटा दिलाय 30 डिग्री. एपी किती आहे, 7.5, दोन्ही पण आहे. आणि आपल्याला सेगमेंटचा एरिया काढायचा. आपण आता काढू शकतो सगळं, बरोबर आहे. चला याला गिवन लिहू आपण. गिवन यामध्ये गिवन लिहिल्यानंतर काय, हा सेंट्रल अँगल लिहितो मी याला. सेंट्रल अँगल म्हणजेच काय, थिटा. किती तो थिटा, 30 डिग्री, बरोबर आहे. तो आहे 30 डिग्री. बरं, त्यानंतर सेकंड आम्हाला काय सांगितलंय, एपी म्हणजे रेडियस आहे. रेडियस ऑफ सर्कल म्हणजेच आर किती आहे, 7.5 सेंटीमीटर वगैरे दिले का, नाही, म्हणजे तो युनिट दिलाय. 7.5 युनिट, सेंटीमीटर वगैरे लिहिलेलं नाही, मी याला लिहितो युनिट. ठीक आहे. आता टू फाइंड मध्ये काय लिहिणार आम्ही, एरिया ऑफ सेगमेंट फाइंड आउट करायचं आहे ना मला, बरोबर. आम्ही इथं लिहिणार टू फाइंड मध्ये एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट अशा प्रकारे, बरोबर आहे. हा, आता मी काय करतो,
इकडं सोडवायचंय ना, या दोघांना इकडे घेऊन येतो. हा याला इथं आणतो क्वेश्चनला, त्याच्या खाली आणतो या डायग्रॅमला. आता म्हणजे सध्या याची काही गरज नाहीये. ठीक आहे, आता या बाजूला सोडू शकतो आपण. आता सोल्युशन. सोल्युशन मध्ये फॉर्म्युला पुट करू आपण. आपल्याला माहिती आहे आता एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला कसा लिहिणार आपण. एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. तुमच्या लक्षात आलं असेल लहानपणापासून आपण पॉइंटचे मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन वगैरे का करतो, म्हणजे सिंपल गोष्टी लहानपणी का करायचो, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला इथं करायचं. येते लक्षात. म्हणजे ते पाडे होते आपल्यासाठी, आणि हे खरं मॅथ्स आहे 10th साठी. येते लक्षात. म्हणजे आपण ते जे लहानपणापासून जेवढ्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या व्यर्थ नाहीये, त्याचा फायदा झालेला आहे. हा, तर एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. मग आता चला इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला पुट करू आपण. थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू साइन थीटा. बरोबर आहे. चला व्हॅल्यू पुट करू. थीटाची व्हॅल्यू आत्ताच पाहिली आपण किती आहे, 30 डिग्री. 30 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्या सांगितलंय, पायची व्हॅल्यू दिली 3.14 घ्यायला सांगितली. 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर किती आहे 7.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आर, मायनस 1/2 इंटू आर किती पुन्हा एकदा 7.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, आणि इंटू साइन थिटा. साइन थिटा किती आहे 30 डिग्री आहे. हे आपली मान्य केली. आपण काय केलं, फक्त व्हॅल्यू पुट केली. आता सोपं करत चालायचं. जे अवघड आहे ना त्याला थोड्या वेळ बाजूला ठेवायचं. सोपं याला करू शकतो. शून्यला शून्य कॅन्सल. 3 1 3, 3 12 36 इंटू 3.14 हे राहू द्या असंच, काही टेन्शन नाही. इंटू आता 7.5 आहे. 7.5 ला जर त्याचा जर स्क्वेअर केला तर 56 आणि 5 5 25, 56.25 येईल. बरं, मायनस आता 1/2 आहे इंटू 7.5 चा स्क्वेअर पुन्हा एकदा 56.25, आणि साइन 30 किती येतो इंटू साइन 30 येतो 1/2 1/2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल. बर, आता एक काम करू शकतो आपण. 12 आणि 3.14 ला लहान करता येईल आपल्याला. 12 दुने 24 24 7 नाही, 12 ने डायरेक्ट भाग जात नाही, 4 ने पण नाही जाणार, 2 ने जाईल, त्याला लहान करता येईल आपल्याला. याला आपण 12 ने भाग देऊ किंवा 2 ने दोघांना भाग देऊन आपण लहान करू शकतो. दोघांमधून 56.25 56.25 सुद्धा आपण कॉमन काढू शकतो. दोघांमधून सुद्धा बाहेर काढू शकतो, आणि यांचं मल्टिप्लिकेशन वगैरे करून आपण त्यांना पुन्हा म्हणजे ह्या दोघांमधून 56.25 आपण कॉमन काढू शकतो. जसं की आपण ए बी मायनस सी बी करत असताना दोघांमध्ये बी कॉमन घेतो आणि ए मायनस सी लिहितो, बरोबर ना. तसं 56.25 56.25 दोघांमधून कॉमन काढू आपण, म्हणजे जेणेकरून त्यांना आपल्याला तो त्रास नाही देणार. आता याला लहान करू आपण. याला लहान करताना काय करणार, 2 ने भाग देणार. जर 2 ने भाग दिला तर हा होईल 6, आणि याला 2 ने भाग दिला तर हा होईल 15 आणि 7 म्हणजे 1.57 येते लक्षात. आणि आता काय करतोय आपण, यामधून 56.25 आपल्या ब्रॅकेटच्या डायरेक्ट बाहेर काढतोय. हा भाग इथं लिहिला, मायनस आता यांचं करू, याला पण बाहेर काढू. मायनस 1/2 इंटू 1/2 म्हणजेच 1/4. 1 1 1 आणि 2 2 4, बरोबर आहे. आणि याच्यामधून सुद्धा 56.25 काय करणार आपण, बाहेर काढणार. दोघांमधून कॉमन काढला 56.25. काय केलं बघा, 12 आणि 3.14 ला लहान केलं, तो झाला
हा झाला 12ला 2 ने भाग दिला, हा झाला 6 बेसिक 12, याला पण 2 ने भाग दिला, हा झाला 1.57. बरोबर. नंतर आपण काय केलं, 56.25 ला कॉमन काढला, इथून कॉमन काढला, हा मायनस इथे लिहिला, 1/2 चा मल्टिप्लिकेशन 1/4 आलं. आता या दोघांचं म्हणजे हे जे दोघ जण आहेत 6 आणि 1.57 ला भागू, जे उत्तर येईल त्याच्यातून 1/4 काय करू, 1/4 ला 7 ने काढून 1/4 मायनस करता येईल आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता जाऊ आपण थोडंसं पुढं. आता 6 ने 1.57 ला आपण जर डिवाइड करायला गेलो, 6 ने 1.57 ला जर डिवाइड करायला गेलो 6 ने, तर 6 दुने 12, 3 राहिले, 7 घेतला, 6 6 36, 1 राहिला, 0 घेतला, 6 1 6, 4 राहिला, 0 घेतला, 6 6 36, पुन्हा 4 राहिला, 0 घेतला, म्हणजे हे 6 चा पाडा चालत राहणार. बरोबर आहे. याला डिवाइड केलं तर हा 0.2616 वगैरे 2616 अशा प्रकारे तो वाढत जाईल. बरोबर आहे. 6 ने जर 1.57 ला जर डिवाइड करायला गेलं तर आमचा असं जे 0.2616 वगैरे अशा प्रकारे याचा भाग जाईल. बरं, अजून काही सोपं करता येईल का? 1/4 ला कॉमन काढता आला असतं दोघांमधून. 1/4 कशाला, 2 जर कॉमन काढला तर हा होईल 1/2 आणि हा होईल 3. नको काढायला, करू डायरेक्ट. तर हा यांचा भागाकार झाला, याने याला भागल्यावर नंतर उत्तर येते 0.2616, म्हणजे त्याचा 7 पण या 1 चा 2 होईल, म्हणजे 0.2616 लिहितो, चला असं लिहितो मी, आणि मायनस 1/4. आता 1/4 आहे ना, 1/4 ला कसं लिहिता येईल, 1/4 म्हणजे आपल्याला 1 ला 4 डिवाइड करणार. बरोबर आहे. म्हणजेच 0 पॉईंट घेतला, 0 दिला, 4 दुने 8 घेतला, 2 राहिले, आणि 4 पंचे 20. बरोबर आहे. 0.25 0.25 आणि इंटू काय आहे पुढं, 56.25 इंटू 56.25. आता ते जे आन्सर आले त्यांचं सबट्रॅक्शन वजाबाकी करणार आपण, आणि त्याला 56.25 ने गुणणार, यांच्यातून वजा करणार. 0.2616 वजा 0.2500, हा 6, हा 1, हा 1, हा 0.0, 0.0116, 0.0116, आणि याला मल्टिप्लाय करणार आपण 56.25 ने, इंटू 56.25, यांचं मल्टिप्लिकेशन करू. 5625 पॉईंटला नाही लिहिलं ना तरी चालेल, लगेच 0116 पॉईंटचं नंतर बघू. 6 पंचे 30, 6 दुने 6 पंचे 30, 6 दुने 12 आणि 3 15, 6 7 36 आणि 1 37, 6 पंचे 30 आणि 3 33, 0 घेतला, 5 एके 5, 2 एके 2, 6 एके 6 आणि 5 एके 5, 0 0 घेतला, 5 2 6 5, 5 2 6 5, पुन्हा 0 0 0 घेतला, आता 0 ने 1 2 3 4, 1 2 3 4, आता इथं 1, इथं 2, इथं 3, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, आणि आता याचा आन्सर खाली लिहू आपण. हा होईल इथं 0, हा होईल इथं 0, हा 1 जाईल, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, हातचाला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 आणि 2 12, हातचाला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 6 15, हातचाला 1, 5 आणि 1 6 0 0. आता किती घरं सोडलेत, हे 4 घरं आणि हे 2 घरं, 4 आणि 2 6, 1 2 3 4 5 6, म्हणजे आपलं आन्सर आलं 0.6525
हा, आणि पुढे 0 आहे, हे आला आपला आन्सर. सेंटीमीटर नाही, याला युनिट आहे, म्हणून आपण याला स्क्वेअर युनिट लिहू किंवा हा स्क्वेअर युनिट बेस्ट राहील, स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे आपण याला सोडवलेलं आहे. मी असाच गुणाकार करतो, मला अशाच प्रकारे जमतो, त्यामुळे मी अशा प्रकारे गुणाकार करतो जेणेकरून चुकण्याच्या शक्यता कमी असतात. ठीक आहे, एकदा मी आन्सर चेक करतो याचं, पण माझ्या मते ते बरोबरच असेल. 0.656 0.65625. आपण मध्ये डबल 2 घ्यायला पाहिजे होता का? नाही, त्याची आवश्यकता नव्हती. 625 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, तर हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 4th आणि 5th जो राहिलेला क्वेश्चन आहे ते दोन्हीही क्वेश्चन कव्हर करूयात. धन्यवाद.